मी आज घेऊन आलो तुमच्यासाठी एक तडकता फडकता नवीन व्लॉग. आज जसं आम्ही चिंतामणीच्या पाद्यपूजनला गेलो होतो तसंच आज आम्ही पाठपूजनला गेलो होतो. तसंच आज आम्ही आता पाठपूजनला नाही, आपण डायरेक्ट जाणार आहोत आगमनला. आणि आज आमच्या सोबत संकेत पण आहे आणि बाकीचे पोरं आहेत, कारण मनीष पण कारण आज मनीष नाहीये, कारण मनीष आजारी पडलाय आणि चैतन्य पण आजारी आहे, नाही तर आम्ही होतो. आणि आता आपल्यासोबत ओमकार पण आहे आणि संकेत पण आहे. संकेत पबजी मध्ये पागल झालाय, तुम्हाला माहिती आहे ना पबजी कशी आहे. तर ते सगळं जाऊ द्या. आज सगळे असे काय करतायत रे आपल्याला. डायरेक्ट आम्ही म्हणजे मी व्लॉगची सुरुवात तिकडूनच करणार होतो, पण कसं तुम्हाला थोडी माहिती द्यायला मी असं व्लॉग चालू केलाय. टोटल आगमन आज काहीतरी 6 आगमन आहेत, माहिती नाही कुठले आगमन आहेत, पण आम्ही जायला मजा येते. तुम्हाला माहिती आहे परत वर्कशॉपला जायला मजा किती येते. आणि आता आम्ही तिकडेच जाणार आहे. भेटू आपण पुढे. आता आपण भेटू आता पुढे. पहिले स्टेशनला जाणार. डोंबोली येऊन गेलो, आज कोपरवर जाणार, कारण इकडून जरा भाऊ इथेच राहतो ना कोपरला, म्हणून तिकडून जातोय. बघा पबजी खेळत येतोय बघा. तुला लाज वाटतं का आगमनला जायचं ना? अरे हो ना, पण कधीतरी एकदा खेळतो. ओमकारच्या घराच्या इथे जिथून आम्ही कोपरवरनं जाणार आहे. आता तो जरा घरी गेलाय, काहीतरी त्याचं काम आहे म्हणून तो घरी गेला. आता जो जसं बाहेर येईल तसं आम्ही पहिली एक ट्रेन पकडून आम्ही इथून जाणार आहे. ओमकारने अजून एक मित्र घेतलाय, त्याचा आपला लहान मित्र आहे बघा, बालमित्र. तर हा पण ओळखतो, म्हणजे त्याला पण आपण घेऊन चाललोय. त्याची पण इच्छा आहे की तिकडचे आगमन बघावं. आणि हा ओमकारचा बालमित्र आहे याचा. आमच्या फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. ओके थँक्यू. कोणी ठेवली 7 आगमन होते आणि 7 आगमन मधनं एक आगमन ऑलरेडी झालेलं आहे. आम्हाला टोटल आगमन माहिती नाही किती होते, पण मला असं मित्राने सांगितलंय की टोटल 8 आगमन होते. त्याच्यामधला एक आगमन तर ऑलरेडी झालेला आहे, कारण आम्हाला उशीर झाला जरा, टायमिंग पण आम्हाला माहिती नव्हता. तर आता आम्ही थेट जाणार आहे, कोपरवरनं गाडी पकडणार आहे. तू ठेव ना बाबा, तू ठेव ना. ठेव चल. पोरं तिकीट काढतील, तसंच आम्ही निघणार ट्रेनसाठी. काढा बाबा लवकर, उशीर झालाय. ट्रेन तू ब्लॉगर आहेस ना यामध्ये. काय बोलला? तुझी इन्कम आहे. हे गपचूप जायचं काम कर, समजलं. आणि मी थोडा लांब बसलो कारण जागा नव्हती आणि संकेत वगैरे पण बसले. संकेत ओंकार तिकडे बसलाय, छोटू पण तिकडे बसलाय. ट्रेनला आलेलो आहे. आता जस्ट पोहोचलो आम्ही. ओमकार वगैरे पण उतरलेत. संकेत तर काय बिझी आहे. आता आम्ही थेट जाणार आहे. आईला फोन करतो. आता आम्ही थेट जाणार आहे परेल वर्कशॉपला. आणि संधी एवढी भारी भेटली की परत लालबागच्या राजाचं आम्ही डेकोरेशन बघणार आहे. कारण म्हणजे मला अजून बघायचं होतं की एवढंच डेकोरेशन माझ्या डोक्यामध्ये फिट नाही बसलं, म्हणून मला अजून डेकोरेशन बघायचं की ते लोक अजून मोठं काय करणार आहेत. दरवेळेस मोठंच करतात, दरवर्षी काय ना काहीतरी मोठा धमाका करतातच करतात. मुंबईचा राजा 22 जाऊ आपण. हे तुझा कुठला? सगळ्यांनी आपण सगळे तू राहतच नाही आमच्यामध्ये. आपण सगळीकडे, पण मला स्पेशली आवडत गाईज ह्याचं पण ऑफिशियल पेज आहे इंस्टाग्रामला, फॉलो करा, लाईक करा. आता आम्ही पोहोचलो, तुम्हाला दाखवतो तिकडे. जे आगमन आहेत ते 4 आगमन सगळे परेल वर्कशॉपचे असणार आहेत. आणि 5वा जो आगमन आहे तो घनसंकुलचा असणार आहे. तर आम्हाला थोडं म्हणजे व्हिडिओ टाकण्यामध्ये थोडं वर खाली होईल, कारण चार्जिंग पण जास्त नाही. गर्दी पण खूप आहे, खूप क्राऊड आहे. लोक सगळे जे रोड पूर्ण भरलाय तिकडचा. तुम्ही एक व्हिडिओ बघितली असेल जे काल का परवा पडली,
सगळं डिवायडर वगैरे काढून टाकलं, कारण गर्दी खूप होणार. डिवायडरच काढून टाकलं तिकडून, कारण गर्दी होणार आहे म्हणून. तर आम्ही मी एकनिष्ठ आहे. मी कांबळेंचा गोड गणपती बघायला जास्त आहे. तर मी एकनिष्ठ आहे. मी एक रिश्ते. अरे डायलॉग चोर आता बोललो. मगाशी बोललो मी, ते माझी जरा मिस्टेक झाली. मी सगळीकडे, पण मला कांबळेंचा गणपती कांबळेचा गणपती भाई. आतुरता आहे. कांबळेंच्या गोड गणपती. गोड गणपतीची. याला बोललो होतो मी छत्री घे म्हणून, पण याने काय घेतले नाही. ते तुला बोललो होतो मी छत्री घे. जायचं बघ आता. एका छत्रीमध्ये 3 जण आहेत. एका छत्रीमध्ये या, चौथा पण आला. चौथा पण आला आता. त्याची छत्री तो बाहेर आहे. त्याची छत्री तर बाबा दिसतोय इथे. अरे याची छत्री याची. ब्लॉगरच दिसतोय बाबा, ब्लॉगरचा फोन दिसतोय. आम्ही भिजलो तरी चालेल, मोबाईल नाही भिजला पाहिजे. एका छत्रीमध्ये 4 जण. एक पॉलिथिनची बघितलं का पिशवी बघा ना, जर भिजत असेल. आता एक मल्हारीचं आगमन झालेलं आहे. आम्ही तो घालवला होता. सेकंड आगमन होता. ज्वाला सी जलती है आंखों में, जिसके भी दिल में तेरा नाम है. परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे है, उसकी नजरें उतारे. डर भी उससे डरा रे, जिसकी रखवाली यारे. करता साया तेरा हे देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश. राईट साईडला जागा करून द्या गणपती बाप्पा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा. जगावे लोकांसाठी या देश तुझा हा देवा. आता आम्ही 4 आगमन बघितलेले आहेत. आता नाव एवढे लक्षात नाहीत, पण आम्ही 4 आगमन बघितले. एकदम धमाकेदार आगमन होते. आता आम्ही चाललोय लालबागला. सध्या म्हणजे धमाक्यात काय केलंय ते बघा. धमाकेमध्ये खूप मजा आली. हलगी वगैरे वेरिएशन एवढं भारी होतं ना, की आयडिया खूप भारी भेटली होती. आम्हाला. आता ओमकार, मी आणि तुझं नाव काय भाऊ? सिद्धू. मला माहिती नव्हतं त्याचं नाव. सिद्धू वगैरे आम्ही चाललो आता लालबागला. तर तिकडे पण ब्लॉग कंटिन्यू करतो.
नशीब म्हणतात ना, ते माझंच नशीब आज असं उजाडलं की मी विचार पण नव्हता केला. आत्ताच बघा, मला उमरखाडीच्या राजाशी ट्रॉली खेचायची संधी भेटली आणि ही संधी मी कधीच विसरू शकणार नाही. ही माझ्या आयुष्यातली खरंच खूप सुंदर गोष्ट असणार आहे. हा माझा अनुभव मला एक वेगळंच काहीतरी शिकवून गेला. फक्त ट्रॉलीला एवढी गर्दी होती, उमरखाडीचा राजा ट्रॉलीला एवढी गर्दी होती. विचार करा आगमनला किती गर्दी असेल. आणि जे हलगी व्हेरिएशन, ब्रास बँड व्हेरिएशन एकदम कडक आहे. आता सध्या आम्ही चाललो लालबागला. आम्ही पूर्ण एन्जॉय करतोय. तुम्ही 200 रुपये मध्ये इथे एन्जॉय करू शकता. आता आम्ही सध्या चाललोय लालबागला. सध्या आपण इथे लालबागला चाललोय कारण मला तिकडची तयारी बघायची. ते बघितल्याशिवाय मी काय घरी जाणार नाहीये. आहे लालबाग नगरीमध्ये साक्षात लालबागचा राजा त्या दिवशी आलेलो आता. विराजमान होता, तिकडे आम्ही आलेलो आहेत. आता त्या दिवशी आलो तेव्हा त्या वेगळं दिवशी आम्ही आलो तेव्हा थोडं वेगळं होतं, पण यावेळेस जरा तुम्हाला म्हणजे तेव्हा थोडं पण काय पण नव्हतं, पण आता सध्या त्यांनी थोडंफार तरी डेकोरेशन केलंच आहे. थोडं कम्प्लीट केलंच आहे ना. तुला काय माहितीच नाही, तू होताच कुठे. बरं झालं, मी बोलणार होतो, बोलला तो तेवढ्यात. ही पण रहिवाशी आहे इकडची. ते फोन म्हणजे फोन घेऊन जाणं अलाउड नाहीये. व्हिडिओ फोटो अलाउड नाही, तरी मी कसं तरी लपून वगैरे व्हिडिओ काढलाय. रील्स मध्ये आपण बघत आलोय की तो दगड आहे. दगड म्हणजे देवच आहे तो. तिकडे आपण बघितलं, तिकडे पण आम्ही जाऊन आलो. आता सध्या आम्ही इथून बाहेर निघणार आहे, तर आम्ही पण तुम्हाला तिकडेच भेटू. आवाज थोडा येत नाही. ते बघू शकता बरेच महाराजांचा पाठपूजन आहे. आता आम्ही तिकडेच चाललोय, फक्त आवाज जाम आहे. तर आता आम्ही आलो आहे, तर आता बघणार परतचं महाराज. जसं की तुम्हाला बोललेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी गणेश मध्ये आलेलो आहे. एक चला ना पटकन, एक चला ना, घरी पण जायचं. चला, आम्हाला घरी जायला पण जाम उशीर झालाय. घरून फोनवरनं फोन येतोय. सोन्याचा कर कोणाच्या हाताचा, तो चकचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा. माझ्या हाताने घातीला होता माझ्या लाडक्या गणाचा, माझ्या हाताने घातीला होता माझ्या लाडक्या गणाचा. गणेश मधनं गणपती बघून झालेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहे. पण सध्या तर मी एक बोलतो की तुम्हाला मी पर्या वर्षाचे पण गणपती दाखवणार होतो, पण सिरियसली सांगतो तिकडे एकही एक पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी होती. विचारायला हे बघा, याला विचारा. बाय खूप गर्दी, फार दुखायला लागले आम्हाला माहिती हे होती पाय ठेवायला जागा होती, याला विचारा. जाम गर्दी होती इथे. तरी गणेश मध्ये तरी आम्हाला थोडं व्हिडिओ म्हणजे गणपती छोटे छोटे 2, 2.5, 3 फुटाचे गणपती काढायला भेटले आम्हाला फुटेज. ते मी टाकेल युट्यूबला पूर्ण ब्लॉग बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त कमेंट करा. आणि कमेंट मला हे सांगा की आता 29, 25 आणि 27 आगमन हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा, म्हणजे त्या तिकडे जाऊन मी तुम्हाला ब्लॉग करून शेअर करू शकतो. चला बाय बाय गाईस. बाय गाईस. बाय गाईस. असेच मला सबस्क्राईब करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.